पुणे अपघात प्रकरणी अजित पवार बोलताना दिसत नाहीत असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय। ब्रह्मा कन्स्ट्रक्शनचे संबंध कुणासोबत आहेत असा सवालही जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। पुण्याचं एनसीबीचं ऑफिस विकत घेण्यासाठी कोणाचा दबाव होता असा प्रश्नही आव्हाडांनी उपस्थित केलाय। जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर आता निशाणा बघायला मिळतोय। अग्रवाल प्रकरण इतकं गंभीर आहे, त्याच्यावरही ते बोलताना दिसत नाही। हा ब्रह्मा कन्स्ट्रक्शन याचे संबंध कोणाशी आहेत? जी राष्ट्रवादी काँग्रेसचं पुण्यातलं ऑफिस आहे, ते ऑफिस विकत घेण्याचा दबाव टाकून ते काढून घेण्याचा प्रयत्न कोणामुळे आणि कुठे कुठे कसा कसा झाला, त्याच्यामध्ये हा ब्रह्मा कन्स्ट्रक्शन म्हणजेच अग्रवाल हा कसा इन्व्हॉल्व होता, त्याचा कसा त्याच्यात सहभाग होता, आपल्या कुठल्या साथीदाराचे हे प्रयत्न होते, आपल्या साथीदारांनी आपल्याला काय सांगितलेलं, किती रक्कम आणून देतो सांगितलं होतं, हे सगळं सगळ्यांना माहिती आहे। बंद मुठ्ठी लागी खुल गई तो खाकी, नाही तिथे जाऊन नको तिथे चिमटे काढण्याचा प्रयत्न करू नका। ते शांत झाले ते शांत राहू द्या।